अयोध्येमध्ये श्रीराम मंदिरात आज ध्वजारोहण सोहळा पार पडणार आहे। पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे। दुपारी 12 ते 12:15च्या दरम्यान ध्वज फडकवला जाणार आहे। श्रीराम मंदिरात प्रथमच ध्वजारोहण होणार असल्याने हा कार्यक्रम विशेष ठरणार आहे। हा सोहळा अविस्मरणीय व्हावा यासाठी श्रीराम जन्मभूमी न्यास आणि जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहेत। या सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहतील। देश विदेशातील नामांकित मान्यवरांना या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे। हिंदू धर्मात ध्वजारोहणाचे मोठे आध्यात्मिक महत्त्व आहे। गरुड पुराणातील उल्लेखानुसार मंदिरावर फडकवलेला ध्वज तेथे देवतेची उपस्थिती दर्शवतो। शास्त्रांमध्ये मंदिराच्या कळसावरील ध्वज हा देवतेची महिमा, शक्ती आणि संरक्षण याचे प्रतीक मानले जाते। तर आज दुपारी 12 ते 12:15च्या दरम्यान ध्वज फडकवला जाणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।